आपल्या चोपडा तालुक्याचं जे सरासरी खरीपचं क्षेत्र आहे साधारणतः 58,400 हेक्टर, त्यापैकी अद्यापपर्यंत 52,255 हेक्टरवर खरीपाची पेरणी झालेली आहे. एकूण सरासरीचा विचार करता ही पेरणी साधारणतः 89% आहे. आणि येत्या काळामध्ये आपल्याकडे केळीचं क्षेत्र थोडी वाढण्याची शक्यता असल्या कारणास्तव आणि ते केळीचं क्षेत्र वाढल्यामुळे खरीपाचं क्षेत्र कुठेतरी आपल्याला कमी झालेलं आढळून येतं. एकंदरीत पर्जन्यमानाचा विचार केला तर अद्यापर्यंत जून आणि जुलैमध्ये साधारणतः 341 मिलीमीटर पाऊस आपल्याला अपेक्षित होता. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 236 म्हणजे साधारणतः 70%पर्यंतच पाऊस आपल्या या 2 महिन्यात आहे. येत्या काळामध्ये हा जो काही आपला 30% कमी असलेला पाऊस हा सरासरीला कशा पद्धतीने पुढे जातो हे आपल्याला येता काळच ठरवेल. परंतु एकंदरीत पाऊस जरी कमी असला तरी तो अगदी थोडा काही वेळेवर पर्जन्यमान मिळाल्यामुळे खरीपाची पिकं आजच्या कंडिशनला खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. अद्यापर्यंत खतांच्या बाबतीत देखील शेतकऱ्यांचे खताचे डोसेस कंप्लीट झालेले आहेत आणि आणखीन येत्या काळामध्ये आपल्याला अधिकचं पर्जन्यमानाची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून नक्कीच आपण एक प्रभूचरणी प्रार्थना करू की येता काळ जो आहे आपल्याला एक सरासरी जी पर्जन्यमानाची आहे ती भरून काढेल. यावर्षी कुठलं क्षेत्र कमी घटलेलं असेल पिकामध्ये? सरासरी खरीपच्या पिकाचा विचार करता आपल्याकडे जे काही साधारणतः 37 ते 38 हजार हेक्टर कापसाचं क्षेत्र होतं ते कुठेतरी कमी झालेलं दिसतं. एक साधारणतः 5 ते 10% तिथे क्षेत्र कमी झालेलं आहे आणि ते क्षेत्र एक साधारणतः मका पिकामध्ये जवळपास 60% वाढलेलं आहे. त्यासोबतच तुरीचं क्षेत्र जे सरासरी 600-700 हेक्टरपर्यंत होतं ते साधारणतः 400% वाढलेलं आहे. म्हणजे ते 2,500 ते 3,000 हेक्टरपर्यंत आजपर्यंत नोंद झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपल्याकडे कडधान्याचं क्षेत्र चांगलं वाढलेलं आहे. यासोबतच मक्याचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याकडे जो कांदेबाग आपण म्हणतो की लागवडीच्या बाबतीत देखील शेतकऱ्यांचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे.